साथियों, आज सोलापूर शहरामध्ये आज हा जो बहुजन क्रांती मोर्चा निघत आहे, हा बहुजन क्रांती मोर्चा ऐतिहासिक बहुजन क्रांती मोर्चा आपल्या सोलापूर शहरामध्ये निघत आहेत, निघाला आहे। अशा प्रकारचे मोर्चे महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये निघत आहेत। तेव्हा हे मोर्चे का निघत आहेत, ही बाब थोडी आपल्याला समजून सांगणं आवश्यक आहे। मागील काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चे निघत होते आणि जेव्हा हे मोर्चे निघत होते तेव्हा मी उत्तर भारतामध्ये असल्यामुळे मला उत्तर भारतामध्ये त्याबद्दलच्या माहितीचे टेलिफोन येत होते की मराठा क्रांती मोर्चा निघत आहेत। असे जेव्हा टेलिफोन मला येत होते तेव्हा मी त्यांना म्हटलं, निघू द्या, निघत असतील निघू द्या। ते म्हटलेत नाही, त्या क्रांती मोर्चामध्ये अॅट्रॉसिटीज ऍक्ट रद्द करण्यात यावा, अशा प्रकारच्या मागण्या करण्यात येत आहेत। तेव्हा मी त्यांना म्हटलं की मग असं असेल तर ही बाब थोडी गंभीर आहे, याचा विचार करावा लागेल आणि मग विचार करण्यासाठी 21 सप्टेंबरला पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची बैठक बोलवण्यात आली। बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या, विद्यार्थी युवा मोर्चाच्या ऑफशूट ऑर्गनायझेशनची दिवसभर बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये बहुजन क्रांती मोर्चे काढले जातील असा निर्णय घेण्यात आला। ज्या नगर जिल्ह्यामध्ये कोपर्डी हे प्रकरण घडलं त्यापूर्वी अनुसूचित जाती जनजातीचे 4 लोक त्यांची हत्या करून मार करण्यात आला। त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की हा मोर्चा सर्वप्रथम नगर जिल्ह्यामध्ये काढला पाहिजे आणि मग हा मोर्चा सर्वप्रथम नगरमध्ये काढण्यात आला आणि या मोर्चाला रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन पाठिंबा दिला। ते विजय भाऊ वाकचौरे, अशोक गायकवाड ह्या नेत्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या निमित्तानं त्यांनी यासाठी पुढाकार घेऊन हा बहुजन क्रांती मोर्चा 24 ऑक्टोबरला काढण्यात आला। भव्य मोर्चा काढण्यात आला, अत्यंत मोठा शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला आणि मग तमाम महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा सुरू झाली। तेव्हा अशा प्रकारचा मोर्चा नगर जिल्ह्यामध्ये काढल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे मोर्चे काढण्याचा निर्णय घोषित करण्यात आला। त्या अंतर्गत यवतमाळमध्ये, कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये आणि आज सोलापूर शहरामध्ये हा भव्य मोर्चा
या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। हा बहुजन क्रांती मोर्चा ज्या अनुषंगाने काढण्यात आलेला आहे ती बाब आपण समजून घेतली पाहिजे। मराठा क्रांती मोर्चामध्ये ॲट्रॉसिटीज ऍक्ट रद्द करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती आणि ती मागणी करणारे मराठा क्रांती मोर्चाचे जे लोक आहेत, मला फार आश्चर्य वाटलं की मराठा समाजाचे लोक शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतात आणि शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे मराठे हे ॲट्रॉसिटीज ऍक्ट रद्द करा, म्हणजे अत्याचार करण्याचा आम्हाला परवाना द्या, अशा प्रकारची एक प्रकारे मागणी करत आहेत। तर मला फार आश्चर्य वाटलं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला पकडून आणून त्याचे हातपाय तोडण्याचा आदेश दिला, तेव्हा मी असं मानतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा ॲट्रॉसिटीज ऍक्ट होता, शिवाजी महाराजांचा सुद्धा ॲट्रॉसिटीज ऍक्ट होता आणि तो भारत सरकारने पास केलेल्या कायद्यापेक्षा जास्त कडक होता। हातपाय तोडण्याचा आदेश त्यांनी दिला होता। मग जे मराठा समाजाचे लोक शिवाजी महाराजांना आदर्श मानतात ते अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय तोडण्याच्या ऐवजी अत्याचार करण्याची आम्हाला मुभा असावी अशा प्रकारचा कायदा करण्यात यावा अशी मागणी करतात। अशा लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करण्याचा अधिकार नाहीये, नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाहीये। आणि या अत्याचार कायद्याच्या संबंधामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय संसदेने पास केलेला कायदा त्याच्या विरोधामध्ये मराठा क्रांती मोर्चांना महाराष्ट्रभर मोर्चे काढू देण्यासाठी अनुमती दिली। जर त्यांनी आरक्षणासाठी मोर्चे काढण्यासाठी अनुमती दिली असती आमचं काही ऑब्जेक्शन नाही, पण ॲट्रॉसिटीज ऍक्टच्या विरोधामध्ये फडणवीस यांनी मोर्चे काढू देण्यासाठी अनुमती देणे हे भारतीय संविधानाचा शपथ घेऊन जो व्यक्ती मुख्यमंत्री झाला तो व्यक्ती, तो फडणवीस भारतीय संविधानाचा अपमान करतो। त्यांनी हे अनुमती द्यायला नको होती पण त्यांनी ती अनुमती दिली। मी यावर विचार केला की या मराठ्यांना ॲट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधामध्ये रद्द करण्याची मागणी करणारी क्रांती मोर्चा काढण्यासाठी अनुमती फडणवीसनी का दिली, यावर जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा मंडल आयोग आला होता त्यावेळेस संघ परिवाराच्या लोकांनी अण्णासाहेब पाटलांना, मराठा महासंघाच्या अण्णासाहेब पाटलांना 52% ओबीसीच्या विरोधामध्ये मंडल आयोग एक विषाचा प्याला असं अभियान संघ परिवाराच्या माध्यमातून चालवण्यात आलं होतं आणि ते अभियान चालवल्यामुळे, ते आंदोलन चालवल्यामुळे तेव्हापासून ओबीसीचा 52% वर्ग हा मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि तो आजही विरोधात आहे। आजही तो असं म्हणतो की मराठ्यांना आरक्षण द्या पण आमच्या ओबीसी मध्ये त्यांना सामील न करता द्या। याचा अर्थ असा आहे की ते लोक अजूनही मराठ्यांच्या विरोधामध्ये आहेत। तेव्हा 52% ओबीसी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये असताना एससी एसटी आणि एनटी व्हीजेएनटींना विरोध करून पुन्हा अंगावर घ्यायची काय आवश्यकता होती। मराठ्यांनी एससी एसटी एनटी व्हीजेएनटीच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटीज कायदा रद्द करावा अशी मागणी करून 52% ओबीसी विरोधात असताना पुन्हा एससी एसटी एनटी व्हीजेएनटीच्या लोकांना
आपल्या अंगावर घ्यायची काय आवश्यकता होती? याच्यामध्ये कुठलं शहाणपणा आहे? याच्यामध्ये कुठलं समजदारी आहे? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची समजदारी नाहीये. एवढा 52% आणि SC ST NT एवढा वर्ग जर महाराष्ट्रामध्ये विरोधामध्ये जर गेला तर तुमचे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री कसे बनणार? तेव्हा माझ्या लक्षात आलं की फडणवीस यांनी मराठ्यांना SC ST NT DNT VJNTच्या विरोधामध्ये मोर्चा काढू देण्याच्या पाठीमाग ब्राह्मणी राजकारण आहे. 52% विरोधामध्ये मराठे अगोदरच आहेत आणि OBC मराठ्यांच्या विरोधात आहेत. जर SC ST NT हेही जर विरोधात गेले तर मराठ्यांची कायमची सत्ता महाराष्ट्रात चालली जाईल आणि मग BJP शिवसेनेची कायम सत्ता महाराष्ट्रामध्ये आणता येईल. अशा प्रकारचा डावपेच हा अॅट्रॉसिटीज ऍक्टच्या विरोधामध्ये अनुमती देण्याच्या पाठीमागे आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो किंवा फडणवीस यांना सांगू इच्छितो, नागपूरच्या विधानसभेच्या कालावधीमध्ये अॅट्रॉसिटीज ऍक्ट रद्द करण्याच्या संबंधामध्ये विधिमंडळाची कमिटी, कदाचित आमच्या बांधवांना ही बातमी माहिती नसेल, पण फडणवीस यांनी विधिमंडळाची कमिटी, आमदारांची कमिटी कायद्याची समीक्षा करण्यासाठी बनवलेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या लोकांनी, आमच्या नेत्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की फडणवीस यांनी अॅट्रॉसिटीज ऍक्टची समीक्षा करण्यासाठी विधिमंडळाची समिती बनवलेली आहे. लक्षात ठेवा. याचा अर्थ असा की फडणवीस आमचं प्रोटेक्शन जे आहे हे काढून घेण्यासाठी षडयंत्र करत आहे. तेव्हा मी फडणवीस यांना चेतावणी देतो, तुम्ही जर अॅट्रॉसिटीज ऍक्टची काना, मात्रा आणि वेलांटी जरी बदलवली, कायदा तर सोडा, कायदा तर बदलवण्यात सोडा, पण काना, मात्रा आणि वेलांटी जरी बदलवली तर या महाराष्ट्रामध्ये बदलवणारे तुम्ही फडणवीस, तुम्ही 1.5% जास्त नाही आहात. आम्ही लोकांनी फूक जरी मारली, थुकलो जरी, तर तुम्ही उडून जाल. तेव्हा हे लक्षात ठेवा. तेव्हा या ठिकाणी आपल्याला या बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्तानं संपूर्ण बहुजन समाजाच्या लोकांना एकत्रित करण्याचा हा कार्यक्रम आहे. एका जातीच्या लोकांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न आपण मागील 40-50 वर्षापासून करत आहोत. पण आता इथून पुढे बहुजनांच्या 6000 जाती देशामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये 300-400 जाती आहेत. ह्या सर्व जाती बहुजनांच्या एकत्रित करण्याच्या कार्यक्रमाच्या साठी, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा काढून पुन्हा स्वस्थ बसायचं नाही आहे. मोर्चा आपल्या बांधवांनी 10 लाख लोकांचा, 15 लाख लोकांचा रिडेल्स आणि हिंदुइझमच्या वेळेला मोर्चा काढला होता. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा मोर्चा काढला होता. त्यांचा 10 लाखाचा तर आपलाही 10 लाखाचा. त्यांच्या 10 लाख वाल्यांना मनोहरपण जोशी मुख्यमंत्री झाला होता. आपण त्यावेळेस रस्त्यावर होतो आणि अजूनही रस्त्यावरच आहोत. त्यांनी 10 लाखाचा मोर्चा काढला, त्यांना सत्ता मिळाली. आपण 10 लाखाचा मोर्चा काढला होता, त्यावेळेसही आपण रस्त्यावर होतो आणि आजही आपण रस्त्यावरच आहोत. हा रस्त्यावरचा पुरावा आहे. तेव्हा आम्ही हमेशासाठी रस्त्यावर राहायचं नाही असं ठरवलंय. हे खूप झालं केवळच रस्त्यावर राहणार. आता बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे शासनकर्ती जमात व्हा, शासनकर्ती जमात व्हा. तेव्हा एका जातीच्या समर्थनाने शासनकर्ती जमात होणं शक्य नाही आहे. जास्तीत जास्त नगरसेवक होऊ शकता, ग्रामपंचायतीचे सदस्य होऊ शकता, शासनकर्ती जमात नाही बनू शकत. तेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्व बहुजन समाजाचे
ज्या विविध जाती आहेत त्या सर्व जातीच्या लोकांना एकत्रित करण्याचा बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ बहुजनांना एकत्रित करणारा विचार आहे, त्यांच्या जवळ कार्यक्रम आहे आणि म्हणून तो कार्यक्रम आपण अंमलबजावणीमध्ये आणला पाहिजे। 24 एप्रिल 1948 ला लखनौमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या राज्य अधिवेशनामध्ये भाषण करताना असं म्हटलं कि ऐ शेड्यूल कास्ट के लोगों, आगे बढ़ो और बैकवर्ड क्लास के लोगों को साथ में लो और साथ में लेकर तुम्हारी संख्या ज्यादा होगी और ज्यादा संख्या होने से उत्तर प्रदेश में तुम्हारी सरकार आ सकती है और जब तुम्हारी सरकार आएगी तो ये जो बाजू में बैठा हुआ गोविंद वल्लभ पंत जो उत्तर प्रदेश का मुख्यमंत्री है, जब तुम लोग तुम्हारा मुख्यमंत्री बनाओगे तो तुम्हारे जूतों के फीते खोलने में ये गोविंद वल्लभ पंत गर्व महसूस करेगा। यासाठी तुम्ही पुढाकार घ्या। बाबासाहेब आंबेडकरांनी 24 एप्रिल 1948 ला शेड्यूल कास्टच्या लोकांना सांगितलं तुम्ही पुढाकार घ्या, बहुजनांना एकत्रित करा आणि सत्ताधारी व्हा, शासक व्हा। प्रौढ मतदानाच्या अधिकारानुसार बहुसंख्य लोकांचं समर्थन मिळाल्याशिवाय शासनकर्ती जमात बनणं शक्य नाही। आणि मग त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांना असं म्हणाले होते की या लोकांना बहुजनांना सोबत घेण्यासाठी तुम्हाला इंटर डायनिंग आणि इंटर मॅरी म्हणजे आंतरजातीय भोज आणि आंतरजातीय विवाह अशा प्रकारच्या अटी इतरांना टाकू नका आणि सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्नाच्या समाधानासाठी आपण सर्व लोकांनी पुढाकार घेऊन सर्व बहुजनांना एकत्रित केलं पाहिजे। हा जो 24 एप्रिल 1948 चा संदेश बाबासाहेबांचा आहे, तो संदेश बहुजन क्रांतीच्या माध्यमातून आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि म्हणून शेड्यूल कास्टच्या लोकांना, शेड्यूल ट्राईबच्या आदिवासीच्या लोकांना, नॉमेडिक ट्राईबच्या लोकांना आपण गोळा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बहुसंख्य लोक नॉमेडिक ट्राईबचे लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। लक्ष्मणराव मानेंनी घोषित केलं की महाराष्ट्रभर बहुजन क्रांती मोर्चामध्ये मी सहभागी होणार आहे। अशा अनेक भटक्यांमुक्तांच्या संघटना, 12 बलुतेदार लोकांच्या संघटना, अति मागासवर्गीय असणाऱ्या लोकांना, मोस्ट बॅकवर्ड क्लासेस, अदर बॅकवर्ड क्लासेस ह्या लोकांना सुद्धा आणि ज्या मराठ्यांना रिझर्वेशन मिळत नाही, जे वंचित आहेत, जर त्यांना रिझर्वेशन मिळत असेल तर ते एकाच आधारावर मिळू शकते आणि तो आधार आहे की मराठ्यांना रिझर्वेशन घेण्यासाठी शेड्यूल कास्टच्या लोकांनी, शेड्यूल ट्राईबच्या लोकांनी, ओबीसीच्या लोकांनी, भटक्यांमुक्तांच्या लोकांनी ब्राह्मणशाही बरोबर लढा दिला तेव्हा रिझर्वेशन मिळालं। मराठ्यांना रिझर्वेशन हवं असेल तर त्यांना ब्राह्मणशाही बरोबर लढावं लागेल। ब्राह्मणशाही बरोबर न लढता समझौता करून रिझर्वेशन मराठ्यांना मिळणार नाही। त्यांना घ्यायचंच असेल तर राहिलेला जो 50% भाग आहे तो 50% भाग सर्वचा सर्व खाली आहे, तो सर्व भाग ब्राह्मण लोक त्याचा उपभोग घेत आहेत आणि त्या राहिलेल्या 50% मध्ये मराठ्यांना रिझर्वेशन दिलं जात असेल तर आमच्या बापाचं काय जाते? ते राहिलेल्या 50% मध्ये ज्याचा उपभोग ब्राह्मण लोक घेत आहेत त्यामध्ये मराठ्यांना रिझर्वेशन मिळत असेल तर आमच्या बापाचं काय जाते? जरूर घ्या, आमचाही तुम्हाला पाठिंबा आहे, पण त्यासाठी ब्राह्मणशाही बरोबर लढा लढावा लागेल। तो लढा लढल्याशिवाय मिळणार नाही। तेव्हा आपल्याला या सर्व लोकांना एकत्रित करावं लागेल। मायनॉरिटीमध्ये या देशामध्ये सर्वात मोठी मायनॉरिटी ही मुसलमानांची आहे आणि मुसलमानांवर या देशामध्ये फार मोठा अन्याय चालू आहे। माग भोपाळमध्ये सोलापूरच्या 2 मुलांना कोर्ट त्यांना
येणाऱ्या तारखेला सोडणार होतं, त्याच्या अगोदरच त्यांना जेलच्या बाहेर काढून एन्काउंटर मध्ये त्यांना मारण्यात आलं. त्यामध्ये सोलापूरचे सुद्धा 2 मुस्लिम तरुण होते. तेव्हा इनोसेंट असणाऱ्या त्या मुस्लिम लोकांच्या बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो. तेव्हा याचा प्रतिकार करण्यासाठी सुद्धा आपण मुसलमानांची साथ घेऊ, मुसलमानांना साथ देऊ. कॉमन सिव्हिल कोडचा मुद्दा आहे. हा मुद्दा केवळ मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही. कॉमन सिव्हिल कोड म्हणजे भारतातील सर्व नागरिकांवर लागू होणार आहे. तो केवळ मुसलमानांवर लागू होणार नाही. तेव्हा आदिवासींचा कस्टमरी लॉ समाप्त होईल, भटक्या विमुक्तांचा कस्टमरी लॉ समाप्त होईल. आणि जबरदस्तीनं ब्राह्मणांनी जर जबरदस्तीनं मुसलमानांवर कॉमन सिव्हिल कोड थोपवण्याचा प्रयत्न केला तर भारताची एकता आणि अखंडता पुन्हा धोक्यात येईल. अगोदरच 14 ऑगस्ट 1947ला भारताचं विभाजन झालं. हे तुमच्यामुळे झालेलं आहे. भारताच्या सत्तेवर ब्राह्मणांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही भारताचं विभाजन केलं. पुन्हा तुम्ही भारताचं विभाजन करण्याचं काम आणि षडयंत्र करण्याच्या दिशेने आगेकूच करत आहात. तेव्हा इथून पुढे हा देश आमचा आहे, ही मातृभूमी आमची आहे. इथून पुढे जबरदस्ती करून भारताचं विभाजन करण्याचं षडयंत्र जर तुम्ही करत असाल, सर्व शक्तीनिशी याचा विरोध करू. हा बहुजन क्रांती मोर्चा केवळ महाराष्ट्रात निघणार नाही आहे, 539 जिल्ह्यामध्ये निघणार आहे. मी 539 जिल्ह्यामध्ये फिरतो. तेव्हा हा केवळ महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये निघणार नाही, 539 जिल्ह्यामध्ये निघणार. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम बहुजनांच्या नेत्यांना माझी अशी विनंती आहे की भामसेत भारत मुक्ती मोर्चाची संघटित शक्ती आम्ही तुमच्या पाठीमागे उभी करायला तयार आहोत. तुम्ही नेत्यांच्या पाठीमागे ही शक्ती उभी करायला तयार आहोत. तुम्ही समाजकारणासाठी राजकारण करा. आतापर्यंत तुम्ही राजकारणासाठी राजकारण करत होता, पण इथून पुढे तुम्ही समाजकारणासाठी राजकारण करा. वामन मेश्रामला आमदार बनायचं नाही, वामन मेश्रामला खासदार बनायचं नाही, मंत्री बनायचं नाही, मुख्यमंत्री बनायचं नाही. वामन मेश्राम या समाजाला राज्यकर्ता बनताना बघू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकरांची जी इच्छा आहे की शासनकर्ती जमात बनला पाहिजे, त्यासाठी आम्ही भामसेत भारत मुक्ती मोर्चाची सर्व शक्ती महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाच्या नेत्याच्या पाठीमागे उभी करायला तयार आहोत. पण राजकारणासाठी राजकारण नाही, समाजकारणासाठी राजकारण करा. जर समाजकारणासाठी तुम्ही राजकारण केलं, तुमचंही भलं होईल आणि समाजाचंही भलं होईल. आतापर्यंत तुमचं भलं होत राहिलंय, समाजाचं भलं झालं नाही. तेव्हा नेत्यांनी समाजकारणासाठी राजकारण करायचं आहे. त्यासाठी आम्ही आमची सर्व शक्ती तुमच्या पाठीमागे उभं करायला तयार आहोत. त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला काही नको. आखरी बाब सांगून समाप्त करतो. संपूर्ण देशामध्ये शेड्यूल कास्टचे लोक, एका जातीचे लोक संघटना बांधून लढा लढत आहेत. त्या सर्वांची देशामध्ये पिटाई होते. आदिवासी लोकांच्या जमिनी त्यांना नक्सलाईट घोषित करून त्यांच्या गोळ्या घालून त्यांना मारलं जाते आणि त्यांची जमीन कब्जामध्ये घेतली जाते. 11,000 लाख करोड रुपयाची संपत्ती आदिवासींच्या जमिनीखाली लपलेली आहे. ती जमीन मूल्यवान आहे, ती जबरदस्तीनं आदिवासींची ताब्यामध्ये घेतली जात आहे, नक्षलवादी समजून गोळ्या घालून. तेव्हा त्यांची हे पिटाई होत आहे. त्यानंतर भटक्या विमुक्तांची ही देशामध्ये पिटाई होत आहे. 12 अलुतेदार लोकांची ही पिटाई होत आहे एकट्यामध्ये लढण्यामुळे. ओबीसींच्या एकट्या जातीच्या लोकांची पिटाई होत आहे. आणि मुसलमानांचे ते लोक वेगळे लढतात, त्यांची ही पिटाई होत आहे. आपल्या सर्वांची अलग अलग लढाई लढल्यामुळे पिटाई होत आहे. जे लोक आपण अलग अलग लढतो म्हणून आपली पिटाई करतात. आता सर्व बहुजनांनी एकत्रित व्हायचं आहे.
आणि सर्व बहुजनांनी एकत्रित होऊन जर आपण एकत्रित झालो, जे लोक कालपर्यंत आपली पिटाई करत होते, जर आपण एकत्र झालो तर एकत्र झाल्यानंतर आपण त्या सर्वांची पिटाई करू शकतो, आपण सुद्धा त्यांची पिटाई करू शकतो. परंतु आपल्याला त्यांची पिटाई करण्यासाठी एकत्र यायचं नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान आहे, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. आणि हे राष्ट्र निर्माण, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी जर आपण आपली शक्ती लावली तरच संविधानाचा सन्मान होणार आहे. शब्दानं सन्मान करून होणार नाही, तर आपण सर्व बहुजनांनी एकत्रित करणं, एकत्रित केलेल्या शक्तीचा उपयोग समता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय यावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग करणं, विवेकपूर्ण उपयोग करणं, असं जर केलं तरच संविधानाचा सन्मान होईल. मूक राहून सन्मान होत नाही, मूक राहून संविधानाचा सन्मान होत नाही. आर्टिकल 19 मध्ये 108 वर्ष संघर्ष करून बोलण्याचा अधिकार बाबासाहेबांनी मिळवला. तो बोलण्याचा अधिकार आहे, त्यासाठी आम्ही बोलत आहोत, मूक नाही आहोत. 108 वर्षाचा संघर्ष करून बोलण्याचा अधिकार आर्टिकल 19 मध्ये मिळवला. जे लोक आमच्या लोकांना मुके मोर्चे काढायचा सल्ला देतात ते भारतीय घटनेचा, संविधानाचा अपमान करत आहेत. ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण संपूर्ण बहुजनांना एकत्रित करण्याचा प्रयत्न बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून केला पाहिजे. तुम्ही गावखेड्यामधून आलेले आहात, तेव्हा गावामध्ये वापस जात असताना शांतपणे जा. आपल्याला इतरांवर अतिक्रमण करायचं नाही, लक्षात घ्या. आणि कुणी आपल्यावर अतिक्रमण केलं तर त्याला सोडायचं नाही. कोणी जर आपल्यावर अतिक्रमण केलं त्याला सोडायचं नाही, पण स्वतःहून पुढाकार घेऊन, हा काही बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश नाही, स्वतःहून दुसऱ्यावर आक्रमण करा. आपल्याला घटनात्मक पद्धतीनं या देशामध्ये परिवर्तन घडून आणायचं आहे, शांतपूर्ण पद्धतीनं परिवर्तन घडून आणायचं आहे. तेव्हा गावाकडे जात असताना कुठल्याही पद्धतीने शांती बिघडू देऊ नका. नाहीतर एवढा प्रचंड मोर्चा तुम्ही काढला, तुमच्या मोर्चाची उद्या पेपरामध्ये आणि टीव्हीमध्ये बदनामी होईल. तुम्ही याबद्दल खबरदार राहा. काही षडयंत्रकारी लोक अशा पद्धतीचा गालबोट लावण्यासाठी प्रयत्न करतील, कारण यापूर्वीच्या मोर्चामध्ये गालबोट लावण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. माझ्याजवळ पुरावे आहेत. या वेळेला ती बोलण्याची वेळ नाही आहे. त्यांना आम्ही बघून घेऊ पुढे काय करायचं ते. पण तुम्ही शांतपणे गावागावात जा. वापस जात असताना शांतपणे गावामध्ये विचार करा आणि इथून पुढे एक जातीचं समाजकारण किंवा राजकारण करायचं नसून तुम्ही गावामध्ये सर्व बहुजनांना एकत्रित करण्यासाठी पुढाकार घ्या, प्रयत्न करा. एवढंच मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे. या निमित्तानं आपण माझं म्हणणं शांतपणे ऐकून त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. धन्यवाद.